चला लवकर लवकर हात चालवा. काम तर शोधावंच लागत. यांनाच विचारून घेते. हे सगळं आजच्या दिवसामध्ये संपलं पाहिजे हा का कायम? साहेब साहेब काही काम असेल तर मला सुद्धा सांगा ना. नाही नाही काय काम नाही, जा इथून. असं नका बोलू साहेब, मला कामाची लई गरज आहे. नवरा आजारी आहे आणि त्यांच्या उपचारासाठी पैसे पाहिजेत. तुझा नवरा आजार येता आम्ही काय करायचं? अहो काका हे घ्या, आम्ही काय सगळ्यांचा ठेका घेतलाय? जाईत ना, हे घ्या. सांगून टाकते की ते भीमचे बाबा आहेत. काय माहित हे सुद्धा भीमला ओळखत असावेत आणि नाव ऐकून घाबरलेच की नोकरी नाही दिली तर भीम धरणा घेऊन बसल म्हणून आणि लढाई करल, कायद्याची मदत घेईल. साहेब माझे पती भीमचे बाबा रामजी आहेत आणि जर त्यांचा उपचार नाही केला गेला तर ते मरून जातील. बाबा कुठे दुसऱ्या ठिकाणी काम शोधल मी. आई काही काय झालं आहे बाबासनी? काही नाही. कसं काय नाही? आता सर तू बोललीस बाबा आजारी आहेत. होय, ते मी यासाठी सांगितलं की मला वाटलं की मी भीमचं नाव घेतलं आणि त्याचं नाव जोडून जर काही सांगितलं तर कदाचित मला नोकरी मिळेल. अजून काही नाही. नाही, तू खोटं बोलतीयस. मी खरं बोलत आहे. काही नाही झालंय बाबांना. येते मी. कर नोकरी. करतो इकडे नोकरी. जितकी मजदुरी समद्यांना मिळते तेवढीच तुला बी मिळेल. काकी यासने जरा काम समजावा. हा या. काय झालं आहे बाबासने? आई जशी आहे ती तर माझ्यापासून काय बी लपवू शकते. मला माहिती काढावीच लागल. होय, लावा शोध. पर तुम्ही बाबांच्या घरी नका जाऊ. करुणा, या अशा गोष्टी तू करत आहेस? वय, कारण दुश्मन नाही मी तुमची आणि नाही तुमच्या घरच्यांची. मी फक्त एवढंच सांगते की तुम्ही जेव्हा बी तिथं जाता कारण नसताना भांडणं होत्यात आणि समद्यांना त्रास होतो आणि म्हणूनच तर आपण सगळं सोडून इथं वेगळं राहायला आलोय ना आणि हळूहळू नीट राहतोय बी. मग का आता तिकडे जाऊन भांडणं करायची आणि समद्यांना त्रास द्यायचा? कदाचित तू बरोबर बोलते आहेस. आण जेवण, मी नंतर जेवण घेईन. जा आता. तू कुठे चाललीस? आत्ताच तर तू सांगत होतीस ना की आपलं सगळ्यांपासून लांब राहणंच योग्य आहे. नको जाऊस तिथं. करल ती स्वतःहून. तू जा.
ताक पीत असताना त्या ताकाची चव कशी लागली तुम्हाला? होय, काहीतरी चव वेगळीच लागली होती. पण जे पण असेल, आता त्याला घेऊन जास्त विचार करून त्याच्यावर बोलणं गरजेचं नाहीये. नाहीतर गोष्ट उगाच ताणत जाईल. आणि जर का भीमला या गोष्टींची जाणीव जरी झाली तर मग तो पण खूप काळजीत पडल. बाबा, आता तुम्ही घरी चला. नाही पोरी, जातो. माझी काळजी नका करू. काळजी नका करू? असं कसं काळजी नाही करायची? बाबा आहात तुम्ही माझे. तुमच्या तब्येतीची काळजी तर असणारच ना. आणि तुमच्याकडे तर खोटं बोलणारे लोक सुद्धा आहेत. कोण खोटं बोललं? जिजाबाईजींनी. त्यांनी तुला खोटं सांगितलं की त्या हॉस्पिटलमध्ये चालल्यात. म्हणजे तू मला सांगशील हॉस्पिटलला जायला. खरं तर त्या हॉस्पिटलला गेल्याच नव्हत्या. बाबा, मी पुन्हा एकदा विचारतोय, जर तुम्ही काही लपवत असाल तर आत्ताच सांगा. आम्ही खूप काळजीत आहोत. काही हरकत नाही. जा तू, तुझं काम कर. माझं काम कसं करू? माझ्या वडिलांची काळजी तर असेलच ना. आणि जे काही चाललंय त्याचं दुःख सुद्धा होतंय. दुःख फक्त तुला नाही होते, दुःख तुझ्या बापाला पण होतं. त्या दिवशी, ज्या दिवशी तू मला बोलला होतास की तू माझ्याशी बोलणार नाहीस. बाबा, तुम्ही आनंद दादाला घरी परत बोलवत नाही आहात या गोष्टीला घेऊन आम्ही सगळेजण तुमच्यावर नाराज आहोत. आणि आत्तापासून मी तसंच करेन जसं तुम्ही बोलला होता. मी तुमच्याशी नाही बोलणार. त्यावेळेला नव्हता विचार केला की तुझ्या बापाला काय वाटलं असेल. पण त्यावेळी चूक तुमची सुद्धा होती. बोलतोय ना, तर मला बोलू दे. आणि पूर्ण बोलू दे. मी आनंदला घरी आणायला नकार दिला तर तू मला बोलतोस की मी तुमच्या बरोबर बोलणार नाही. पण तू हे जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केलास की मी असं का केलं. आणि आज जाणून घ्यायचा प्रयत्न करतोयस की माझ्यासोबत काय झालंय. त्या दिवसापासून आजपर्यंत तू माझ्या बरोबर नीट बोलला नाहीयेस. मला कसं वाटलं असेल. जेव्हा एक मुलगा त्याच्या बापासंगी बोलत नाही ना, तर त्याच्यावर काय होत असेल याबद्दल कधी विचार केलायस? जेव्हा तू त्रासामध्ये असतोस तेव्हा मला पण त्रास होतोय. पण एक बाप असून सुद्धा मी तुझ्याशी बोलू शकत नाही. विचार करतो बोलू की नको बोलू. कारण तुझ्या नजरेमध्ये मी चुकीचा होतो ना. जेव्हा तू जन्माला आला होतास ना, सगळ्यात जास्त आनंद मला झाला होता. भीमाबाईला झाली होती. लहानपणी तू बोलण्याचा प्रयत्न करत होतास. जेव्हा पहिल्यांदा तू मला बाबा बोलला होतास, तेव्हा आनंदामध्ये मला 3 दिवसापर्यंत झोप लागली नव्हती. आणि आता जेव्हा मोठा झालाय तर मला सांगतो की माझ्याशी बोलणार नाही. तर जा, मला सुद्धा बोलायचं नाहीये. बाबा, कोणी बाबा वगैरे नाहीये. आणि माझी काळजी करायची काही गरज नाहीये. माझी काळजी घ्यायला जिजाबाई आहे. ती मला सांभाळून घेईल. तुम्ही दोघे चांगले राहा. माझी चिंता करू नका. जा.
कशा प्रकारे बोलून गेले ते? मी यांचा मुलगा आहे ना, मी नाही काळजी घेणार तर कोण काळजी घेणार यांची? काय एवढं सगळं बोलून गेले हे? या भीतर प्रेमच आहे ना त्यांचं. आणि त्या दिवशी त्यांना वाईट वाटलं होतं. आज त्यांना संधी मिळाली तर मनातलं त्यांनी सगळं बोलून टाकलं. आणि चांगलंच केलं त्यांनी. कारण मनात कोणती गोष्ट घोळत असेल तर ती नात्यावर वाईट परिणाम करते. आणि हे समजा मी का समजवते तुम्हाला? तुम्ही तर समजूतदार आहात ना. पण मी त्यांना फक्त एवढं विचारलं होतं की कृपा करून मला सांगा की ते काय लपवतायत. त्यांच्या तब्येतीबद्दल विचारलं होतं. हितेश भाऊ, मनोहर भाऊ, आपल्या गरिबांच्या आयुष्यात सुख किती कमी दिवसाचं असतं ना. 4 दिवस मी मेघनाथजींजवळ काम केलं तर वाटलं आयुष्य किती सुंदर आहे. आणि आता बघा परत जमिनीवर आलो. हाच फरक आहे. भीक आणि मेहनत मध्ये. मेघनाथजींकडे तुम्हाला काम करून जो आनंद मिळाला होता ना, तो तुमच्या मेहनतीमुळे नाही तर भीकीने मिळत होता. आणि जे मेहनतने मिळत होतं ना ते टिकाऊ असतं, जास्त वेळ करता असतं. ते वेळेच्या अगोदर नसतं तर वेळेनुसार त्याची उन्नती होत जाते. आणि जे भीकेने मिळतं त्याला दुसऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असतं. आणि मर्जी संपली तर नोकरीवरनं काढून टाकलं जातं. अजून बोल बोल ना. अगदी भीमासारखं बोलत आहेस आणि ऐकून चांगलं वाटलं. आणि जर बोलून झालं असेल तर जा स्वतःच्या घरी आणि परत बोल, म्हणजे स्वतः समजा ऐकू शकशील. स्वतः तर बायकोच्या तुकड्यांवर जगतोस तू, तर मग ती भीक आहे का मेहनत? सांग की. हाच फरक आहे. आम्हाला भीक देणारे मेघनाथजी होते आणि तुला भीक देणारी तुझी बायको. स्वतःच्या आयुष्यात तर काही करू शकला नाही आणि आला इथं ज्ञान द्यायला. जा आता उभे उभे बघत काय राहिला आहेस? काय अजून ऐकायचं काय? चल. भाऊ, जोखू आणि फुल या कपडा आणायला गेली आहेत. आता बघूयात की कोण काय आणतंय. वाट बघूयात दोघांच्या येण्याची. आता कामच काय राहिले, फक्त चाळीत बसून मनोरंजन करून घ्यायचं. दादा, दादा, काय झालं? एवढ्या काळजीमध्ये का दिसत आहेस? सगळं व्यवस्थित आहे ना दादा? भीम, भीम काय झालं? काय झालं भीम? मला कोणी काही सांगत का नाहीये? आत्या, बाप लेकाच्या नात्यात रुसवान फुगवायच्या गोष्टी आहेत. आज बाबांनी आपल्या मुलाकडे तक्रार केली आहे. त्यांच्या मुलाला पहिल्यांदा आपल्या बापाचं दुःख समजले. त्याचीच शांतता आहे. आत्या, हे समजा सोडा. एक दुसरी गोष्ट आहे जी मला त्रास देते. काय? आई दवाखान्यात गेल्या नव्हत्या. आई खोटं बोलल्या आपल्याशी. काहीतरी आहे जे आपल्यापासून लपवत आहेत. ही बाई आपल्याला शांतीने जगूच देणार नाही. आतापर्यंत तर भीम, रमा यांना सगळ्यांनाच आता कळलं असेल की मी खोटं बोलत होते, की मी हॉस्पिटलमध्ये जात होते म्हणून. पण या वेळेला तुम्ही जिजाबाईला थांबवू शकत नाही आणि नाही माझी चाल समजू शकत. चला, आजचं काम संपलं आहे. येऊन आपापलं पैक घेऊन जा.
चल ग, आजचं काम झालंय आपलं, आता उरलेलं उद्या करू. हा अगं आजचं झालंय. चल की आजची मजुरी घ्यायला जाऊ. वय वय जरा विचार करत होती. चला. चल. दमलीस वय. अरे इथेच भाऊ. अरे जनार्दन, हे बघा एवढे सगळे कापड मिळाले. अरे वा. चोखू, सगळे मिळून किती कपडे मिळाले? बहुतेक काहीतरी 13-14 तरी कपडे असतीलच. या फुल्या बी आली. अरे फुलिया, एक पण कपडा नाही मिळाला काय? म्हणजे फुलिया हारली. अरे म्या तर पहिल्या दिवसापासूनच बोलत आहे की काय माझा सामना करणारी फुलिया. आता पण येळ आहे, सतर्क हो. आणि माझे पाय पकडून लवकर माझी माफी माग, आणि मग मी तुला माफ सुद्धा करेन आणि माझ्या दुकानावर कामावर सुद्धा ठेवून घेईल, जसं पहिलं होतं तसं. मला कामच करायचं नाही. मग तर आता काम सुद्धा करायला जमणार नाही. रमा, जरा इथे ये ना. रमा, मला एक गोष्ट सांग की तू सलग किती दिवस गेली होतीस काम शोधायला, पण एकदा सुद्धा काम मिळालं नाही? जवळजवळ 1.25 महिने. जेव्हा तुला कोणतं काम नाही मिळालं आणि दमून तू बसली होतीस, तेव्हा भीमरावने तुला काय सांगितलं? हेच की असं कधीच नाही होणार की जेव्हा आपण घरातून निघू तेव्हा आपल्याला नेहमी आपला रस्ता दिसेल, आपण नेहमी यशस्वी होऊ किंवा आपल्या रस्त्यात कोणती अडचण नाही येणार. जे घरातून बाहेर पडत असतात तेच एक दिवस आपलं स्वप्न पूर्ण करतात. फसवले ते जातात जे घरातून बाहेरच पडत नाहीत. ऐकलं का जोकू? ऐकलं ना? तर ही फालतुगिरी करणं बंद कर आणि नीट समजून घे की आज नाही तर उद्या मला सुद्धा कपडे नक्कीच मिळायला लागतील. वाय वाय बघणार. फुलिया काकू, हे आमच्या घरातले काही कपडे आहेत, तुम्ही धुवून द्याल का? धुवून द्या ना. ए भीम, अरे मला ना समजत आहे का तू काय करतोय ते. समजतंय ना? मग एवढं समजण्याचा प्रयत्न करा की तुम्ही मनातला मळ साफ करू शकत नाही आहात, तर दुसऱ्यांच्या कपड्याचा मळ काय साफ करणार आहात? ठीक आहे, मग जेव्हा मी या समध्या कपड्यांचा मळ साफ करून यांना एकदम चकाचक चमकून टाकन तेव्हा तुला दाखवतो, आणि मग विचारशील का जे काही बोलत होतो त्याचा अर्थ काय होता ते. जरा पुन्हा समजावून सांग.